नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. सर्वांसाठी सर्वजण ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट पाहते आर टी प्रवेश संदर्भात. तर त्या संदर्भातला आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे. तर या ठिकाणी आपण जी हेडलाईन वाचूनच आपल्याला याचा एक अंदाज आला. खुशखबर, आर टी प्रवेश नोंदणी 13 जून जानेवारीपासून. आता बातमी काय तर 1ली ते 8वीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची जी काही आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि येत्या 13 जानेवारीपासून विद्यार्थ्यांना नोंदणीची म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन या ठिकाणी होणार आहे. यंदा जवळपास 9,500 शाळांनी या ठिकाणी नोंदणी केलेली असून 1 लाखाहून अधिक प्रवेशासाठी जागा उपलब्ध होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता 9,500 शाळांची नोंदणी त्या संदर्भात काय आहे? तर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजे RD 2009 नुसार 1ली ते 8वीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची विद्यार्थ्यांना या ठिकाणी सुविधा दिली जाते आणि संबंधित विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारमार्फत संबंधित शाळांना शुल्क प्रतिपूर्तीद्वारे देण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी 18 डिसेंबरला शाळाची नोंदणी या ठिकाणी सुरू झाली. नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत देण्यात आली, परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळं प्राथमिक शिक्षण संचालनाच्या वतीने 4 जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली होती. आणि सध्या आर टी पोर्टलवर दिसून येत असलेल्या आकडेवारीनुसार 8,316 शाळांची नोंद झाली असून जवळपास 1,01,474 जागा या ठिकाणी उपलब्ध झाल्या. परंतु सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे शाळांची नोंदणी पोर्टलवर बाकी असून येत्या 2 दिवसात 9,500 शाळांची नोंदणी पोर्टलवर दिसून येईल. तसंच रिक्त जागांची संख्या या ठिकाणी वाढणार असल्याचे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता 1 लाखाहून अधिक जागा उपलब्ध म्हणजे का पुण्यात जवळपास 14,000 जागा उपलब्ध आहे. आर टी प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक पुण्यात जागा असतात. यंदा देखील प्रवेशासाठी 758 शाळांनी नोंदणी केलेली असून 14,274 जागा या ठिकाणी पुण्यात उपलब्ध झाल्यात. पुण्यात साधारणतः 900 अधिक शाळांची नोंदणी होत असते. त्यामुळे पुण्यात देखील पुढील 2 दिवसामध्ये शाळा तसेच जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. तसेच शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली त्यामुळे पुढील आठवड्यात 13 जानेवारीपासून विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून यंदा 9,500 शाळांची नोंदणी होणार असून 1 लाखाहून अधिक प्रवेशासाठी जागा उपलब्ध करण्यात येणार आहेत असं जे प्राथमिक शिक्षक संचालनाचे जे संचालक आहेत शरद गोसावी यांनी सांगितलं. अशा प्रकारे मित्रांनो जी खुश खबर म्हणजे की आर टीचे प्रवेश जे आपले जे काही पालक आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकाचे असे त्यांनी आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी जे 1ली ते 8वीच्या प्रवेशासाठी या ठिकाणी 13 तारखेपासून फॉर्म भरू शकतात आणि याबद्दल जे काही नवीन अपडेट असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून नक्की करा. कारण जे काही अपडेट येतील अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार. तसंच यानंतरच्या व्हिडिओत आपण आर टी प्रवेश नोंदणीचा जो फॉर्म आहे स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं कसं करायचं किंवा अकाउंट त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि तो फॉर्म आर टीचा फॉर्म कसा भरायचा याबाबत देखील आपण मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळं मित्रांनो व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.